हॅलो स्टुडंट्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री या टॉपिकमधील केमिकल रिॲक्शन्स अँड स्टायचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स या भागाचा विचार करणार आहोत. स्टायचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन म्हणजे काय, केमिकल रिॲक्शन म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. हा केमिस्ट्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा. आपण केमिकल रिॲक्शन मीन्स here reactants are converted into products. What are reactants and what are products? You know, reactants means अभिक्रियाकारके म्हणतो आपण त्याला. अभिक्रियाकारके हे एकमेकाशी रिॲक्ट होतात, मग ती रिॲक्ट होताना काही केमिकल बॉन्ड ब्रेक होतात, प्रोडक्ट्स तयार होतात आणि काही केमिकल बॉन्ड तयार होतात. मग केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, तर ह्या रासायनिक अभिक्रियेवरून आपण काय काय सांगू शकतो आणि काय कॅल्क्युलेशन करू शकतो. स्टायचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स means what? The calculations which are based on balanced chemical reactions are called as stoichiometric calculations. केमिकल रिॲक्शनच्या आधारे जी रिॲक्शन बॅलन्स आहे, बॅलन्स असल्याशिवाय तिला आपण केमिकल रिॲक्शन म्हणू शकत नाही. या केमिकल रिॲक्शनच्या आधारे जी कॅल्क्युलेशन्स आपण करू शकतो, मग कॅल्क्युलेशन्स कशी असतील, ती मासच्या संदर्भात असतील, व्हॉल्यूमच्या संदर्भात असतील, म्हणजे जी आपल्याला प्रॅक्टिकली जेव्हा आपण कुठलीही केमिकल रिॲक्शन घडवून आणतो तेव्हा कुठलाही प्रोडक्ट हा किती प्रमाणात पाहिजे किंवा त्याचा मास किती पाहिजे, त्याचं व्हॉल्यूम किती पाहिजे, मग त्यासाठी रिॲक्टन्स आपल्याला किती गरजेचे आहेत हे केमिकल रिॲक्शन सांगते. अँड सो त्या बॅलन्स केमिकल रिॲक्शनवरून जी आपण कॅल्क्युलेशन्स करतो त्याला आपण स्टायचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स असं म्हणतो. चला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया, सपोज वी हॅव द रिॲक्शन इन विच हायड्रोजन गॅस react with oxygen gas to give water. Water, it is in liquid state. Hydrogen gas react with oxygen gas to give water. This is a chemical reaction. Now, if you have to balance this reaction, here we have to take twice H2 and so here we can obtain twice H2O. This is a balanced chemical reaction, and so from this which information can you obtain? या केमिकल रिॲक्शन वरून आपल्याला काय काय माहिती मिळते आणि त्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज कॉल्ड एज स्टायचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. हिअर दीज कोइफिशियंट्स, समजा याला आपण म्हणतो हा कोइफिशियंट आहे, हायड्रोजनचा कोइफिशियंट 2 आहे, ऑक्सिजनचा कोइफिशियंट इथं 1 आहे, वॉटरचा कोएफिशिएंट 2 आहे. These coefficients are called as stoichiometric coefficient. The coefficients of reactants and products in a balanced chemical reaction, these are called as stoichiometric coefficients. मग हे stoichiometric coefficients आपल्याला काय सांगतात, मग आपण म्हणू शकतो 2H2. मी तुम्हाला आधी सांगितलंय की कुठलीही केमिकल रिॲक्शन घडवायची आहे तर आपण हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल, ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल घेऊन वॉटरचे 2 मॉलिक्यूल तयार करणार का. एक मॉलिक्यूल असा सेपरेट घेणार नाही तर काहीतरी ठराविक क्वांटिटी घेणार आणि ती क्वांटिटी मोजण्याचं युनिट आहे मोल. अँड सो हिअर यू कॅन राईट 2 मोल्स ऑफ हायड्रोजन. ह्या रिॲक्शन वरून आपल्याला लक्षात येईल 2 मोल्स ऑफ हायड्रोजन रिॲक्ट्स विथ 1 मोल ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 मोल्स ऑफ वॉटर. रिमेंबर हिअर हे कोइफिशियंट्स काय सांगतात आपल्याला, 2 मोल्स ऑफ हायड्रोजन इज टेकन, इट रिॲक्ट्स विथ 1 मोल ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 मोल्स ऑफ वॉटर. मीन्स इफ यू हॅव टू प्रिपेअर 2 मोल्स ऑफ वॉटर वी रिक्वायर 2 मोल्स ऑफ हायड्रोजन गॅस अँड 1 मोल ऑफ ऑक्सिजन गॅस. मग आता मोल म्हणजे काय आणि मोल हे ग्रॅम मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हे आपण मागे शिकलोय. द मोलर मास ऑफ हायड्रोजन इज atomic mass is 1, so its molar mass is 2. Here 2 moles are taken, 2 gram is equal to 1 mole, and therefore you can say here 4 gram of hydrogen is taken. 1 mole of oxygen, 1 mole of oxygen gas, remember here molar mass of oxygen is 32, and so here 32 gram of oxygen gas is taken. And how much gram of water is obtained? Here 2
H2O. If you consider law of conservation of mass, you can say it is equal to 36 gram. How? 4 plus 32 is equal to 36, or you can calculate it by using the molecular formula of water is H2O. Atomic mass of H is 1 into 2 plus atomic mass of oxygen is 16, that is 16 plus 2, 18 into 2, 36 gram. Like this, you can say that if you have to prepare 36 gram of water, we require 4 gram of hydrogen gas, 32 gram of oxygen gas. स्टॅचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्स किंवा केमिकल रिॲक्शन वरून आपण काय काय समजू शकतो ते लक्षात घ्या. पहिल्यांदा ती बॅलन्स केमिकल रिॲक्शन आपल्याला काय सांगते, तर किती मोल रिॲक्टन्सचे आणि किती मोल प्रोडक्ट्सचे तयार झाले, नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टन्स अँड प्रोडक्ट्स. नाउ these number of moles can be converted into mass of that substance. If you know the molar mass, here 2 moles of hydrogen means 4 gram of hydrogen, 32 gram of oxygen and 36 gram of water is obtained. म्हणजे ही माहिती आपल्याला या रिॲक्शन वरून कळली. आणि त्यानंतर आपण समजा हे गॅसियस रिॲक्टन्स आहेत आणि STP ला आपण त्याचं व्हॉल्यूम सांगतोय. इफ यू टेक गॅसियस रिॲक्टन्स, हायड्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे. STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन, आणि तुम्हाला स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशनला एक माहित आहे, 1 mole of any gas had the volume 22.4 dm³. हे सगळं लक्षात ठेवायचं आपण. मग आता मला सांगा 2H2 मीन्स 2 moles ऑफ हायड्रोजन, आणि जर STP कंडिशन असेल तर 2 मोल म्हणजेच व्हॉल्यूम हायड्रोजनचं किती घ्यावं लागेल आपल्याला, 2 into 22.4. ऑक्सिजनचा 1 मोल आहे, जे 22.4 dm³ ऑक्सिजन घ्यावं लागेल. आणि त्यापासून मिळणारं वॉटर जे लिक्विड स्टेटमध्ये आहे ते 36 ग्रॅम आहे. त्याचं व्हॉल्यूम पण असेल 36 ml, कारण डेन्सिटी वॉटरची 1 आहे. आपण ही जी कंडिशन आहे ही फक्त गॅससाठी अप्लाय करू शकतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळं जर गॅसियस रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट्स असतील तर आपल्याला या पद्धतीनं हे रिलेशन लिहिता येतं. जसं आपण मोल्सला मासमध्ये कन्वर्ट केलं तसं मोल्सला व्हॉल्यूम मध्ये पण कन्वर्ट करू शकतो जर तो गॅस असेल तर. मग 1 मोल गॅस घेतला तर STP ला त्याचं व्हॉल्यूम असतं 22.4 dm³. मग आपण आता असंही सांगू शकतो, समजा मला 36 ग्रॅम ऑफ वॉटर प्रिपेअर करायचं असेल तर हायड्रोजन किती dm³ घ्यावं लागेल, हायड्रोजन किती लिटर घ्यावं लागेल, तर त्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल. इट इज इक्वल टू 44.8 dm³. म्हणजेच आपल्याला कोणत्याही केमिकल रिॲक्शनसाठी, समजा आपण शब्दात सांगितलं असं, कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू गिव्ह कार्बन डायऑक्साइड. फर्स्ट यू हॅव टू राईट द बॅलन्स केमिकल रिॲक्शन फॉर दॅट, अँड देन वी हॅव टू गो or you have to follow these steps. मग ती केमिकल रिॲक्शन लिहिल्यानंतर ती बॅलन्स केमिकल रिॲक्शन आहे का हे चेक केल्यानंतर आपण नंबर ऑफ मोल्स इथे लिहू शकतो किंवा नंबर ऑफ मोल्स सांगू शकतो प्रत्येक रिॲक्टंटचे आणि प्रोडक्टचे. ते नंबर ऑफ मोल्स आपण मास मध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि त्या नंबर ऑफ मोल्स वरून आपण गॅसियस रिॲक्टन्स किंवा प्रोडक्ट्स असतील तर त्यांचं व्हॉल्यूम ही सांगू शकतो. मग हे स्टॅचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्स किंवा स्टॅचिओमेट्रिक प्रॉब्लेम्स काय असतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर इथं आपल्याला 3 प्रकारचे एकूण प्रॉब्लेम्स मिळतील. दी प्रॉब्लेम्स विच आर बेस्ड ऑन मास मास रिलेशनशिप. मास म्हणजे मास एकाचं दिलंय दुसऱ्याचं मास विचारलंय असा प्रॉब्लेम असू शकेल. जसं मी आता म्हटलं 36 ग्रॅम ऑफ वॉटर मला प्रिपेअर करायचं आहे तर ऑक्सिजन किती ग्रॅम लागणार, म्हणजे हे पण मास दिलंय आणि हे मास विचारलंय. सो फर्स्ट टाइप ऑफ प्रॉब्लेम इज मास रिलेशन्स असेल. दुसरा टाईपचा प्रॉब्लेम असेल की मास व्हॉल्यूम रिलेशनशिप. व्हॉल्यूम काय असेल, मग आता मास 36 ग्रॅम तयार करायचं आहे आपल्याला वॉटर, तर ऑक्सिजनचा व्हॉल्यूम काय लागेल, म्हणजे हे काय झालं मास व्हॉल्यूम रिलेशनशिप. आणि थर्ड प्रकार आहे व्हॉल्यूम रिलेशनशिप. जसं आपण गॅसचा विचार केला तर समजा मला 36 ग्रॅम वॉटर तयार करायचं आहे तर हायड्रोजन किती आणि ऑक्सिजन किती dm³ लागेल, किंवा
22.4 डीएम क्यूब ऑक्सिजनची किती डीएम क्यूब हायड्रोजन रिॲक्ट होईल म्हणजे आपल्याला 36 ग्रॅम ऑफ वॉटर मिळेल. जे इथं आपल्याला व्हॉल्यूम रिलेशनशिप, हे व्हॉल्यूम दिलेलं आहे, याच्यावरून व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. जे या 3 प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. कॅल्क्युलेशन्स मी आधीच सांगितलं, या टॉपिकमध्ये इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री हा टॉपिक जास्तीत जास्त बेस आहे, तो प्रॉब्लेम्सवर आधारित आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे मी केमिस्ट्री शिकताना की कुठलीही केमिकल रिॲक्शन आपल्याला काय सांगते. कुठलीही केमिकल रिॲक्शन बॅलन्स असेल तर ती आपल्याला सांगते किती मोल रिॲक्टन्स रिॲक्ट होऊन किती मोल प्रोडक्ट मिळतात. त्या मोलचं कन्व्हर्जन आपण मासमध्ये करतो आणि त्यामुळे किती मास रिॲक्ट होतं आणि किती मासमध्ये ते कन्व्हर्ट होतं. आणि जर गॅसियस रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट्स असतील तर किती व्हॉल्यूम रिॲक्ट होतं, किती मास मिळतं किंवा किती व्हॉल्यूम पासून किती व्हॉल्यूम आपल्याला प्रोडक्ट्स मिळू शकतात. ह्या सगळ्या प्रकारची कॅल्क्युलेशन्स ही स्टॅचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्स मध्ये येतात. हे लक्षात आलं असेल तुमच्या. मग आता आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, कुठलाही प्रॉब्लेम स्टॅचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन मध्ये येणारा सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला काय फॉलो करावं लागतं, कोणत्या स्टेप्स फॉलो करावे लागतात, जे मी आता एक्सप्लेन केलं त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगितलं गेलंय. जे वाक्यात सांगितलं गेलेलं आहे, सपोज असं सांगितलं की मिथेन रिॲक्ट्स विथ ऑर मिथेन अंडरगो कंबशन टू गिव्ह वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. काय सांगितलं, मिथेन हा अंडरगो कंबशन म्हणजे त्याची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर झाली आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मिळालं. मग आता यावरून तुम्ही ती केमिकल रिॲक्शन लिहायची आणि त्याच्यावरून प्रश्न विचारला असेल तर एवढ्या ग्रॅम मिथेन पासून किती ग्रॅम वॉटर प्रोड्यूस होईल, असा एखादा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून बघूया. जे लक्षात येईल. फक्त आपण काय करायचं आहे लक्षात घ्या, ती केमिकल रिॲक्शन लिहायची आधी. जसं मी पहिल्यांदा म्हणलं तसं समजा तुम्हाला असं वाक्य सांगितलं की हायड्रोजन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू गिव्ह वॉटर. हायड्रोजन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू गिव्ह वॉटर. सो व्हॉट डू यू नो, तुम्हाला काय माहित असलं पाहिजे आता. हायड्रोजन हा मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतो आणि त्यामुळे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 आहे. ऑक्सिजन मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतो, O2 आहे. आणि वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 आहे. तर तुम्ही काय करणार, आधी रिॲक्शन लिहिणार ती H2 प्लस O2 गिव्स H2O. आता इथं जास्त डिटेलमध्ये लिहायचं आपल्याला हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस. मी काय लिहिलं बघा, फक्त सांगितलं गेलं काय होतं तुम्हाला, हायड्रोजन गॅस रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन गॅस टू गिव्ह वॉटर. मग तुम्ही केमिकल रिॲक्शन कशी लिहिणार, हायड्रोजन गॅस साठी आपल्याला हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित पाहिजे. हायड्रोजन म्हणजे फक्त H का, नाही, हे नॉलेज आपल्याला आहे आता की हायड्रोजन हा मॉलिक्युलर स्टेटमध्ये मिळतो, ऑक्सिजन हा मॉलिक्युलर स्टेटमध्ये मिळतो आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला हा H2 आहे. मग आता ही रिॲक्शन बॅलन्स नाही आणि म्हणून ती रिॲक्शन आपण बॅलन्स केली इथं. चलो, ही स्टेप आली बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहिणं. पहिली स्टेप, कुठलाही स्टॅचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन करायचं असेल तर पहिली स्टेप आहे आपल्याला बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहिली पाहिजे. ती बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहिल्यानंतर जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते आपण या पद्धतीनं खाली लिहू शकतो. जो कोइफिशियंट आहे, ज्याला आपण स्टॅचिओमेट्रिक कोइफिशियंट म्हणतो, तो पहिल्यांदा लिहायचा. त्यानंतर त्याचं मास आपण कन्वर्ट करायचं, मोल्सचं कन्व्हर्जन आपण त्याच्या मासमध्ये कन्वर्ट करायचं. फॉर दॅट मोलर मास मस्ट बी नोन टू यू, किंवा काही वेळा अटॉमिक मास तुम्हाला दिलं जातं, त्याच्यावरून मोलर मास तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मग हे मोलर मास वरून तुम्ही ते मास ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि समजा गॅस असेल तर तो त्याचं व्हॉल्यूम मध्ये कन्व्हर्जन करायचं. ह्या स्टेप्स तुम्हाला त्या केमिकल रिॲक्शन वरून कळतील. आणि त्यानंतर जो प्रश्न विचारलाय तो, जसं समजा आता इथं प्रश्न तुम्हाला असा विचारला की if you have to prepare 72 gram of water, how much amount of oxygen is required? प्रश्न काय आहे, हायड्रोजन गॅस reacts with oxygen gas to give water. If we have to prepare 72 gram of water, how much amount of oxygen gas is required? प्रश्न कसा विचारला जातो लक्षात घ्या. या स्टेप्स आपण फॉलो केल्या. आता 72 ग्रॅम वॉटर आपल्याला मिळवायचं आहे. याचा अर्थ जर 36 ग्रॅम आपण वॉटर मास विचारले, 36 ग्रॅम वॉटर आपल्याला तयार करायचं असेल तर ऑक्सिजन 32 ग्रॅम लागतो. हे या रिॲक्शनला सांगितलं तुम्हाला. 72 ग्रॅम म्हणजे 36च्या दुप्पट आहे का, 36 into 2 दॅट इज इक्वल टू 72. म्हणजेच हा ऑक्सिजन पण त्याच्या दुप्पट लागणार. सो 32 into 2. याचं उत्तर तुम्ही डायरेक्टली देऊ शकता, पण त्यासाठी आधी
या स्टेप्स सगळ्या फॉलो केल्या पाहिजेत. बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहिणं, नंबर ऑफ मोल्स लिहिणं, मग मास मध्ये कन्व्हर्जन करणं, व्हॉल्यूम गॅस असेल तर ते व्हॉल्यूम मध्ये कन्व्हर्जन करणं, आणि मग आपण जे रिलेशन दिलेलं आहे त्या रिलेशन वरून आता आपण याला एक त्रैराशिक म्हणतो, हे त्रैराशिक मांडू शकतो आणि त्या त्रैराशिक वरून आपण उत्तर सांगू शकतो. म्हणजे जसं आता प्रश्न विचारला 72 ग्रॅम, मग आपण असं त्रैराशिक मांडू शकतो 36 ग्रॅम ऑफ वॉटर इफ यू हॅव टू प्रिपेअर. How much amount of oxygen is required? 32 gram. 36 of gram of H2O corresponds to 32 gram of O2. So if you have to prepare 72 gram of H2O, how much amount of oxygen is required? याला आपण त्रैराशिक म्हणतो. हे या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. 32 into 72 divided by 36. 36 ग्रॅम 32 ग्रॅम जे दिलेलं आहे ते या पद्धतीने लिहायचं आणि जे विचारलंय ते इथं यायला पाहिजे. जे दिलेलं आहे ते या पद्धतीनं आणि जे विचारलेलं आहे ते या बाजूला यायला पाहिजे. आणि म्हणून हे रिलेशन मांडायला आपण शिकलो तर या पद्धतीची कॅल्क्युलेशन अजिबात अवघड नाही आहे. इथं 36 ग्रॅम ऑफ वॉटर, 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इज रिक्वायर्ड. ऑक्सिजनची क्वांटिटी विचारली म्हणून ऑक्सिजन आपण या बाजूला घेतला. आणि मग हे लिहिताना आपण हा तिरका गुणाकार करायचा आणि हा तिरका गुणाकार म्हणजे 36 हा डिवाइड बाय आला. 36 2 जा 72 आणि त्यामुळे 32 into 2 हे याचं उत्तर आहे. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. आणखी एक प्रॉब्लेम घेऊया आणि त्या पद्धतीने आपल्याला स्टॅचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्स कशी करता येतील हे लक्षात येईल आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित जास्त प्रॉब्लेम्स घेऊ शकतो. या प्रॉब्लेम मध्ये लक्षात येईल तुम्हाला स्टॅचिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्स म्हणजे काय किंवा ही कॅल्क्युलेशन्स कशी करायची. बघा प्रॉब्लेम काय आहे. कॅल्क्युलेट द मास ऑफ, वाचता वाचता आपण सगळ्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवत जाऊया. कॅल्क्युलेट द मास ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर फॉर्म ऑन कम्प्लीट combustion of 24 gram of methane gas. काय विचारले बघा. कॅल्क्युलेट द मास ऑफ, मास विचारले कशाचं, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर फॉर्म ऑन कम्प्लीट कंबशन. व्हॉट इज कंबशन? बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या सानिध्यात कुठलाही पदार्थ त्याचं ज्वलन होतं त्याला कंबशन म्हणतात. लक्षात घ्या, कंबशनची डेफिनेशन आपण सांगतो बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजेच आपण थोडक्यात म्हणू शकतो की कुठल्याही पदार्थाची ऑक्सिजन बरोबर जी रिॲक्शन झाली तिला आपण कंबशन म्हणणार. ऑफ मिथेन गॅस. आता मिथेन, कार्बन डायऑक्साइड, वॉटर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहित असायला पाहिजे. म्हणजे या रिॲक्शन सोडवताना, हा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला काय काय माहिती पाहिजे ते लक्षात घेऊया आपण. मास विचारलंय आणि कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरचं विचार. म्हणजे कार्बन डायऑक्साइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहित आहे का, वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित आहे का, कंबशन म्हणजे काय हे कळलं आपल्याला. 24 ग्रॅम ऑफ मिथेन गॅस दिलेला आहे, ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. सो सगळ्यात महत्वाचं आहे यू हॅव टू राईट द रिक्वायर्ड इक्वेशन. व्हॉट इज द रिक्वायर्ड इक्वेशन टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. 24 ग्रॅम मिथेन गॅस जर बर्न झाला तर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरचं किती मास आपल्याला मिळेल यासाठी आपण आधी ही रिॲक्शन लिहिली पाहिजे. मग मिथेन गॅस, मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. हे रिॲक्टंट आहेत आणि तो बर्न होतो ऑक्सिजन बरोबर, ऑक्सिजन गॅस. इथं सांगितलेलंच आहे पण लक्षात ठेवा कुठलाही हायड्रोकार्बन त्याचं जर बर्निंग झालं, त्याचं जर कंबशन झालं तर आपल्याला जे प्रोडक्ट्स मिळतात ते कार्बन डायऑक्साइड गॅस आणि वॉटर इन लिक्विड स्टेट. आणि त्यानंतर ही रिॲक्शन आपण लिहिली. हिअर वी कॅन ऑब्टेन कार्बन डायऑक्साइड गॅस अँड वॉटर इन लिक्विड स्टेट. पहिल्यांदा काय करायचंय, जे सांगितलेलं आहे त्या रिॲक्शनच्या सहाय्याने आपल्याला सांगायचंय. कुठलीही केमिकल रिॲक्शन आपण रिप्रेझेंट करताना ती या फॉर्म्युलेच्या सहाय्याने रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे बॅलन्स केमिकल इक्वेशनच्या सहाय्याने रिप्रेझेंट करू शकतो. जे मिथेन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला, मिळाला कार्बन डायऑक्साइड आणि H2O. आता ही रिॲक्शन आधी बॅलन्स केली पाहिजे. कार्बन एकच मोल आहे, इथं कार्बनचा 1 मोल आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळं इथं आपल्याला बदल करायची गरज नाही आहे.
H4 आहे. हायड्रोजनचे 4 आयटम्स आहेत आणि इथं हायड्रोजनचे 2 आयटम्स मिळाले, म्हणजे इथं हायड्रोजनला आपण इंटू 2 H2O करूया. आता ऑक्सिजन इथं किती झाले बघा, हे 2 अधिक हे 2 म्हणजे 4 ऑक्सिजन. अँड सो हिअर यू हॅव टू बॅलन्स दिस रिएक्शन. सी हिअर whether this reaction is balanced or not. इथे चूक झाली. H2O it is obtained in liquid state. H2O हा लिक्विड स्टेट मध्ये मिळणार तुम्हाला. तर ही रिएक्शन बॅलन्स झाली. म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं काय तर वी हॅव टू राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन फ्रॉम धिस गिव्हन इन्फॉर्मेशन. कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इज ऑप्टेन फ्रॉम द कंबशन ऑफ मिथेन गॅस. हे सांगितलेलंच आहे तुम्हाला आणि त्यामुळे ती रिएक्शन आपण लिहिली. आता या रिएक्शन वरून आपल्याला काय कळलं, याचे स्टायचियोमेट्रिक कोएफिशियंट. मिथेन किती मोल घेतलाय 1 मोल. ऑक्सिजन किती मोल आहे 2 मोल. बरं. कार्बन डायऑक्साइड किती मोल मिळाला 1 मोल. आणि वॉटर किती मोल मिळाले आपल्याला 2 मोल. सो वी हॅव टू रिप्रेझेंट दी नंबर ऑफ मोल्स. आता मास विचारले आणि त्यामुळे व्हॉल्यूमचा विचार करायची गरज नाही, त्यामुळे आपण मास मध्ये कन्वर्ट करूया. हे जे मास आहे, हे जे मोल्स आहेत ते मास मध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला. त्यासाठी मिथेनचा ज्या मोलिक्युलर फॉर्म्युला दिलाय त्याच्यावरून त्याचं मोलर मास कॅल्क्युलेट करणार आपण. कार्बनचा ॲटॉमिक मास दिलेला आहे 12 प्लस हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1 इंटू 4 दॅट इज इक्वल टू 4 प्लस 12 दॅट इज 16. 1 मोल आहे म्हणजे हा 16 ग्रॅम. बरं आहे. 2O2 ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16 इंटू 2 दॅट इज 32 इंटू 2 मोल्स आहेत त्यामुळे 64 ग्रॅम. कार्बन डायऑक्साइड 12 अधिक 32 44 ग्रॅम. आणि वॉटर जे 2 मोल्स आहेत, मोलर मास आहे 18 दोन्ही 36 ग्रॅम. ही माहिती आपल्याला कळली. जर तुम्ही बॅलन्स केलेली नसेल रिएक्शन तर तुमचे नंबर ऑफ मोल्स चुकणार. नंबर ऑफ मोल्स चुकले की हेही चुकणार, हे चुकलं की पुढचं कॅल्क्युलेशन चुकणार. आता आपण काय सांगू शकतो बघा, जर 16 ग्रॅम मिथेन बर्न झाला, ऑक्सिजनचा क्वांटिटीचा आपण विचार करायची गरज नाही कारण विचारलेली नाही आपल्याला. जर 16 ग्रॅम मिथेन बर्न झाला 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मिळतो. आणि जर 16 ग्रॅम मिथेन बर्न झाला तर 36 ग्रॅम वॉटर मिळतं. ह्या 2 इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाल्या. तर विचारलंय काय, calculate the mass of carbon dioxide and water formed on complete combustion of 24 ग्रॅम ऑफ मिथेन. म्हणजे 24 ग्रॅम मिथेन बर्न झाल्यावर आपल्याला कार्बन डायऑक्साइड किती मिळेल आणि वॉटर किती मिळेल असे 2 प्रश्न आहेत. पहिल्यांदा आपण विचार करूया कार्बन डायऑक्साइडचा. जर 16 ग्रॅम मिथेन बर्न झाला, आता आपण मी सांगितलेलं तसं तैराशिक मांडायचं. 16 ग्रॅम ऑफ CH4 इट करस्पॉन्ड्स टू how much gram of carbon dioxide 44. So it corresponds to 44 gram of carbon dioxide. लक्षात आलं. हे त्रैराशिक मांडताना लक्षात ठेवायचं या बाजूला काय पाहिजे जे विचारलंय आपल्याला ते. कार्बन डायऑक्साइडचा मास विचारलं म्हणजे कार्बन डायऑक्साइडचा मास इथे येणार. इथं 16 ग्रॅम CH4 घेतला आपण, 44 ग्रॅम CO2 मिळाला. दिलाय किती आता मिथेन 24 ग्रॅम. जर 24 ग्रॅम मिथेन घेतला तर कार्बन डायऑक्साइड किती ग्रॅम मिळेल. हे तिरकस गुणाकार आपण म्हणतो याला. 44 गुणिले 24 भागिले 16. हे तोंडी कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24. बरोबर. इथं येईल 22 त्रिक 66. सो 66 ग्रॅम ऑफ CO2. So if you take 24 gram of CH4, you can obtain 66 gram of CO2. पहिले उत्तर आपल्याला मिळालं. जर 24 ग्रॅम मिथेन कंबशन झालं त्याचं तर कार्बन डायऑक्साइड किती ग्रॅम मिळेल मास आपण कॅल्क्युलेट केलं. आणि सेकंड कॅल्क्युलेशन आहे आता हाऊ मच ग्रॅम ऑफ वॉटर इज ऑब्टेन. मास ऑफ वॉटर विचारले आपल्याला. हेच त्रैराशिक आपण लिहिणार होता. जर 16 ग्रॅम CH4 घेतला
It corresponds to how much gram of water? 36 gram of water. So if you take 24 gram of CH4, it will correspond to 36 into 24 divided by 16. Again, इथं आलं 18, and so the answer is 18 54, 44 gram of H2O. You can obtain 54 gram of H2O. Remember. प्रश्न विचारलाय, उत्तर आपल्याला मिळालं का बघा. 24 ग्रॅम मिथेन जर बर्न झाला तर कार्बन डायऑक्साईडचा आणि वॉटरचं मास आपल्याला मिळवायचं होतं. त्यासाठी आपण ज्या स्टेप्स फॉलो केल्या त्या लक्षात घ्या. ज्या स्टॅच्योमेट्रिक कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स आहेत त्या. फर्स्ट यू हॅव टू राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन फ्रॉम दिस गिवन इन्फॉर्मेशन. मग ह्या बॅलन्स इक्वेशन वरून आपण नंबर ऑफ मोल्सचं कन्वर्जन ग्रॅम मध्ये केलं. आता मास विचारलंय म्हणून जर व्हॉल्यूम विचारलं असतं तर आपण व्हॉल्यूम मध्ये कन्वर्जन केलं असतं. मोलचं कन्वर्जन व्हॉल्यूम मध्ये. एसटीपी ला 1 मोल ऑफ एनी गॅस करस्पॉन्ड्स टू 22.4 dm3. आणि मग या पद्धतीनं आपण गणित मांडून घ्यायचं. जे विचारलंय ते या बाजूला येईल या पद्धतीनं, आणि जे दिलंय ते पहिली, आणि नंतर जे विचारलंय ते या पद्धतीनं. याला आपण युनिटरी मेथड असं म्हणतो. अशी कॅल्क्युलेशन्स आपल्याला केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा करावी लागतात, आणि तो भाग आपण म्हणजे या टॉपिकमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी नंतरच्या व्हिडिओमध्ये शिकणार.